गणपती बाप्पा। नमस्कार, मी जान्हवी आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर सर्वत्रच गणेश चतुर्थी अगदी उत्साहाने साजरी झालेली आहे। तर आमच्या घरातही 10 दिवस बाप्पाचे आगमन झालेले होते। आजच्या व्लॉगमध्ये आम्ही 10 दिवस गणेश चतुर्थी कशी साजरी केली हे पाहणार आहोत। तसेच आम्हा महिलांचा पारंपरिक नाच, फुगड्या, गावकीचा नाच तसेच घरी आलेला शक्तितुरा देखील या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी आणि आईंनी आरती करून बाप्पाचे स्वागत केले। बाप्पाला घरात आणण्यात आले। या वर्षीची गणेश मूर्ती ही लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे। त्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। इथे माझी बाप्पासाठी मोदकाची तयारी सुरू झाली। त्यानंतर आईने आणि मी मोदक केले। तसेच जेवणासाठी बाकी नैवेद्यही बनवला। आमच्याकडे गणपतीला पहिल्याच दिवशी पडवळ टाकून वालाचे बिरड हे आवर्जून बनवलेच जाते। बाप्पाला नैवेद्य दाखवून आम्ही सर्वांनी आरती केली। तर हा आहे घरी आलेला शक्तितुरा हा पारंपरिक नाच। कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात असे पारंपरिक नाच घरोघरी येण्याची प्रथा आहे। यामुळे कोकणातील लोककला अजूनही जोपासली जाते। तर आम्ही घरातील सर्व महिलांनी देखील गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी हा नाच आणि फुगड्या घालून
धमाल केली. तसेच फुगडी आणि कोंबडा देखील घालण्यात आला. विसर्जनाच्या आदल्या दिवशी गावकी मार्फत हा पारंपरिक नाच आणि आरती केली जाते. आम्ही देखील यांच्यासोबत थोडा नाच केला. आणि आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच विसर्जनाचा दिवस. बाप्पाचा थोडासा पाठ हलवला जातो आणि विसर्जनासाठी मूर्ती उचलली जाते. त्यानंतर बाप्पाची मूर्ती देवघरात नेऊन घरातील देवांचा निरोप घेतला जातो. बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर हे आहे आमचं सर्व घरातील कुटुंब. त्यानंतर घराच्या अंगणातून बाप्पा निघताना तीनदा वळून
घराकडे पाहिले जाते. त्यानंतर गावातील इतर गणेश मूर्तींसोबत घरातील गणेश मूर्ती देखील समुद्रावर विसर्जनासाठी नेली जाते. त्यानंतर समुद्रावर गेल्यावर गावातील हे सर्व मंडळी नाचून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. शेवटी सर्वजण मिळून अगदी भक्तिभावाने बाप्पाची आरती करतात. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. त्यानंतर या होडीने बाप्पाला विसर्जनासाठी खोल समुद्रात नेले जाते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.